जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांना झालंय काय? जालना लोकसभेचे शिवसेना दलित आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट भास्कर मगरे यांचा सवाल. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे शपथपत्र तीनदा बदलून द्यावे लागत आहे. यांना कायद्याचे ज्ञान आहे की नाही? मगरे. काँग्रेस उमेदवार निवडणूक आल्यावर जालन्याचे प्रश्न मार्गी लागणार तरी कसे? जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला माझा विरोध नाही. मगरे. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल माझ्यावर खोटे आरोप करतायत. ते करण्यापेक्षा त्यांनी कायद्याचे ज्ञान घेऊन बोलावे आणि रावसाहेब दानवे यांचे खुशाल गुणगान गावे. मगरे यांची गोरंट्याल यांच्यावर टीका. जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांना झालंय काय, असा सवाल जालना लोकसभेचे शिवसेना दलित आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी केलाय. भास्कर मगरेमुळे जालना शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे काम थांबले आहे, असा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला होता. त्या आरोपाचे खंडन मगरे यांनी केलंय. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे शपथपत्र तीनदा बदलून द्यावे लागत आहे. यांना कायद्याचे ज्ञान आहे की नाही, असा सवाल ॲडव्होकेट मगरे यांनी केलाय. काँग्रेस उमेदवार निवडणूक आल्यावर जालन्याचे प्रश्न मार्गी लागणार तरी कसं, असं म्हणत मगरे यांनी काँग्रेस उमेदवारांना ताशेरे ओढले आहेत. जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयाला माझा विरोध नसून ज्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे त्याच ठिकाणी ते झालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया ॲडव्होकेट मगरे यांनी दिली आहे. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल माझ्यावर जे खोटे आरोप करतायत ते खोटे आरोप करण्यापेक्षा कायद्याचे ज्ञान घेऊन बोलावे, असा सल्ला मगरे यांनी गोरंट्याल यांना देत रावसाहेब दानवे यांच्या खुशाल गुणगान गावे, अशी टीका त्यांनी केली आहे. जनता मला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल, असा विश्वासही मगरे यांनी बोलून दाखवला. जालन्यातील काँग्रेसच्या नेत्यांना झालंय काय? काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे माझ्यावर आरोप लावत आहेत की माझ्यामुळे जालन्याचे मेडिकल कॉलेजचे काम थांबले आहे. हे आमदार कैलास गोरंट्याल यांचे वक्तव्य अतिशय हास्यास्पद आहे. काँग्रेसच्या लोकांना झालंय काय याचे लोकसभेचे जालन्याचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे शपथपत्र देखील तीन वेळा बदलून द्यावे लागत आहे. यांना कायद्याचे नॉलेज आहे की नाही हे यावरून दिसून येत आहे. हे निवडून आल्यावर कसे जालन्याचे प्रश्न मार्गी लावतील हा एक प्रश्न आहे. ज्या जागेवर मेडिकल कॉलेज घेण्याचा आग्रह कैलास गोरंट्याल करीत आहेत त्या जागेचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यांचा याच जागेसाठी आग्रह का केला जात आहे? तेथे मेडिकल कॉलेज येणार म्हणून जालन्यातील नामवंत श्रीमंत लोकांनी तेथे जमिनी घेतलेल्या आहेत. त्या जमिनींना भाव येईल व त्याचा फायदा करण्यासाठी कैलास गोरंट्याल याची धडपड चालू आहे. ह्या धनदांडग्या लोकांच्या जमिनीला भाव येईल म्हणून ही धडपड चालू आहे. तुमचा विरोध आहे का? जालन्यातील मेडिकल कॉलेजला माझा कोणताही विरोध नाही आणि मी करणार पण नाही. आमचा विरोध म्हणजे गणेशनगर येथील दलित आदिवासींना विस्थापित होऊ देणार नाही, असं माझं ठाम मत आहे. त्यासाठी मेडिकल कॉलेजला ज्या ठिकाणी मंजुरी आहे त्याच ठिकाणी मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. आणि कैलास गोरंट्याल हे माझ्यावर वारंवार जे खोटे आरोप करत आहेत ते खोटे आरोप करण्यापेक्षा कायद्याचे नॉलेज घेऊन यापुढे बोलावे आणि दानवेंचे खुशाल गुणगान गावे. मी अपक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. जनता माझ्या सोबत आहे. काय नाव आपले? मी ॲडव्होकेट भास्कर मगरे, जालना.